आदरणीय भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, नेते आहेत आणि आता लोकसभेचा प्रचार सुरू झाला तसं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मी आधी त्यांची भेट घेतली आणि वेळोवेळी जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचं मार्गदर्शन लाभलं आहे। या जिल्ह्याच्या विकासामध्ये काय काय बजेट असेल, काय कामं झाली पाहिजे, केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातून नेहमीच त्यांनी एक चांगली दिशा आणि मार्गदर्शन केलेलं आहे। आज सुद्धा मान्य साहेबांची भेट घेतली आणि 2 तारखेला आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म भरायचं निश्चित झालेलं आहे। त्यासाठी आदरणीय साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो। त्याबरोबर येवला असेल, निफाड, चांदवड, नांदगाव माझ्या सगळ्याच तालुक्यातली एक चर्चा पण झाली आणि प्रचारात गती वाढवण्याचे त्यांनी सांगितलं आणि लोकांना जाऊन भेटा, योजना पोचतायत त्या संदर्भात चर्चा करा। कांदा प्रश्नावर सुद्धा त्यांनी सांगितलं की आपण केलेलं काम आहे तेही जनतेसमोर ठेवा। मला असं वाटतं की सगळ्या जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा अभ्यास, अनुभव असलेले आदरणीय भुजबळ साहेब यांनी नेहमीच आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आहे आणि त्यासाठीच हे सगळे आम्ही आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व नेते, आमचे पदाधिकारी यांनी आम्ही सगळ्यांनी आज भेट घेतली आहे। महायुतीची आमची सगळ्यांची जी आज एक रणनीती आहे प्रचाराची असेल तर त्यामध्ये माननीय भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यानुसार नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रही आता प्रचार सभा होत आहेत, साहेबांचाही प्रवास होतो तर नक्कीच इथे सुद्धा या नाशिक जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी, इथला विकास करण्यासाठी साहेब नक्कीच अग्रेसर आहेत। पण एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे तर काय सांगतो आज प्रश्न त्यांना मला विचारा का मी सांगतो नेहमीच विचारतो। माझं एवढंच म्हणणं आहे की नाशिक आणि दिंडोरी या जिल्ह्यातील 2 मतदार संघ जे आहेत आणि अर्थात काही भाग धुळ्यामध्ये सुद्धा येतोय, ह्या सगळ्यामध्ये आम्ही सगळे जे आहे पूर्णपणे शक्तीनं उतरणार आहोत। 2 तारखेला भारतीताई दिंडोरी लोकसभेचा फॉर्म भरण्यासाठी, अर्ज देण्यासाठी मिरवणुकीने जाणार आहे। तोपर्यंत कदाचित नाशिकमधून सुद्धा महायुतीच्या कोण उमेदवार त्याचं सुद्धा या 2 दिवसामध्ये जाहीर होईल आणि मग पूर्ण या दोन्ही मतदार संघातील सर्व पाठीराख्यांच्या बरोबर प्रचंड मोठ्या संख्येनं आम्ही सगळे त्यांचे अर्ज भरायला जाणार आहोत। या दोन्ही मतदारसंघातील नाशिक जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी त्यासाठी सपोर्ट करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांनी हजर राहावे असं आपल्याद्वारेच मी आमच्या सर्व जे हितचिंतक आहेत, पाठीराखे आहेत त्यांना विनंती करतो आहे। तुम्हाला सुद्धा चलबिचल झाली असं अजित पवार म्हणतात। ठीक आहे, त्यांना वाटणं स्वाभाविक आहे, परंतु असं आहे ना की मी सुद्धा 1 महिना थांबून काय असं चातकासारखं तिकिटाकडे डोळे लावत बसणं बरोबर वाटलं नाही मला। असं आहे की काँग्रेसकडून जाहीर होणं वेगळं आणि बाकीचे जे आहेत सगळे जे इंडीमध्ये जे आहेत अनेक लोक त्यांनी सांगणं वेगळं आहे ना। इथे कसं आहे, मोदी साहेबांचा चेहरा, मोदी साहेबच प्रधानमंत्री होणार आणि मोदी साहेबांची सुद्धा 10 तारखेला जिल्ह्यामध्ये पिंपळगावला प्रचंड जाहीर सभा होणार आणि आपल्याला लक्षात येईल की नाशिक जिल्ह्यातून पूर्णपणे मोदी साहेबांना साथ देण्यासाठी आमचे खासदार नाशिक जिल्ह्यातून जाते। साहेब, नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात युतीचा उमेदवार नक्की उभा राहणार। मोदी साहेब कालपासून म्हणजे राज्याच्या दौऱ्यावरती आहेत। काल त्यांनी गंभीर टीका शरद पवार यांच्यावरती नाव न घेता केली, भटकते आत्मा आहेत अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांच्यावर राज्यात नेहमीच अस्थिर वातावरण तयार झालेलं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे। आपण गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करते असं आहे, खरंच असं वाटतं आपल्याला? आता असं आहे ना की एकमेकावरच पवार साहेब जर त्यांच्यावर टीका करतायत काय तर मोदी साहेब पण त्यांच्यावर पवार साहेबांना टीका करणारच ना। ज्यांना जे काय मुद्दे मिळतात त्याच्यावर बोलणार। पुढे सर, दिंडोरीत कांद्याचा प्रश्न गंभीर आहे। भारतीय
भारतीताई फिरत असताना त्यांना बऱ्याच रोष कमी करण्यासाठी काही प्लॅन आपल्याकडे आता 1 लाख टन जे आहे कांद्याच्या निर्यातीसाठी जे आहेत परवानगी मिळालेली आहे ना, कदाचित ते आणखी सुद्धा मिळेल. संजय राऊतांनी स्टेटमेंट केलं आहे की अजित पवार हे धमकी बहादर आहेत, त्यांची ख्याती आता धमकी बहादर झाली. आता दुसऱ्याच्या मुद्द्यांवर मी कॉमेंट देत बसू का दिवसभर? सगळ्यांना धन्यवाद. चंद्रपूरला गेले होते, नंतरच्या काळामध्ये त्यांचे कुठेही दौरे झाले नाही. अनेकदा साहेबांनी देखील खंत बोलून दाखवली की मराठा समाजाची मतं विभाजन होऊ नये किंवा एकूणच ही सगळी परिस्थिती असताना असते. आता माझा प्रश्न तू त्यांना विचारू काय? नाही, पण त्यांनी फारच मोठं धाडस केलं असं म्हणता येईल का? काय झालं? दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे. अरे माझा मतदारसंघ आहे ना येवला, त्याच्यामध्ये येवला साहेबांचा मतदारसंघ आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून जर भुजबळ साहेब तुमच्या सोबत असते तर तुम्हाला दिंडोरीत फायदा झाला असता आणि एक मोठी ताकद नाशिक जिल्ह्यामध्ये झाली असं वाटतं का? आणि दिल्लीत आता तुम्ही थांबल्यानंतरही 10 दिवस झालेले आहेत. काल त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत फॉर्म भरलेला आहे. अजूनही तिळा सुटत नाही. खूप कमी दिवस राहिलेले आहेत. फटका बसल जागेवर असं वाटतंय का या सगळा उशीर झाल्यामुळे? नाही, काय आमच्याकडे खूप चांगले उमेदवार असल्यामुळे सुद्धा कधीच्या चांगल्यातलं चांगलं निवडणं सुद्धा कठीण जात असतं कदाचित, त्यामुळे उशीर होतोय. पण त्याची काळजी करायचं कारण नाही. आमचे मतदार, आमचे कार्यकर्ते हे सगळं मजबूतीनं तयारीत आहोत आणि आम्ही पूर्ण शक्ती लावून आमचे उमेदवार निवडून देणार. धन्यवाद.